काय देऊ बियाण्याच्या दुकानावर नियंत्रण ठेवणं तुमचं काम नाही का? जेवढं आलं का तेवढ्याच परमिट द्यायला पाहिजे. मग होत नव्हतं. आम्हाला मिळालं नाही म्हणून सगळं आणि येत आहे ना रोज येत आहे ना कुपन दिल्यास मिळालं. आज किती आलंय? तुमच्यावर लवकर दुसरीकडे टाकलं. आज किती आले मॅडम? आहे आम्ही ऐकूनच गेलो. कसं गोंधळ दिलं तरी शेतकऱ्यांना दिले ना तुमच्या ब्लॅक मध्ये देऊ नका ना, काही बी करा पण ब्लॅक मध्ये करू नका. धर्मपुरी लाडाची का धर्मपुरी लाडाची का शेतकऱ्यांच्या डिमांड होत्या फोन होते मला 500 फोन आले ना आम्हाला द्या म्हणून आणि शेतकऱ्यांच्या ह्याच्यासाठीच आम्ही निवेदन का दिलेले. चुकलं? 994 जर आपले अहो, असेल आलंच तर नव्हतं. 300 क्विंटल असेल तर 300 द्यायला पाहिजे. रोज येत आहे. रोज आहे ना आणि ही काय परळी, काही एकच नाही महाराष्ट्रामध्ये. मागणी केलेलं दाखवा आम्हाला काय ते. माल दिलेली ना मला. आणि हा एकटा पर्यंत आपल्या राज्यामध्ये सगळे आमचं हे. हे ना, हे बघा जेवढं बियाणं आले तेवढं सगळं वाटप झाले आणि हा प्रश्न ऐका ना, मोकळं नका. परळीपुरता नाहीये, सगळ्यांचं महाराष्ट्रात असलं. महाराष्ट्र लोक असले म्हणून आम्ही काय बसा? मॅडम तुम्हाला एक तुम्ही सांगतो बोलता का महावीजवाल्यांना? देऊ का लोक? मी बोलतीये ना कंटिन्यू. मला आलं तर मला काय तुम्ही दुश्मन आहे का? तुम्ही कसं मला म्हणताय तुम्ही दुश्मन नाहीये? तसं आलं तर मला तुम्हाला द्यायला काय तुम्ही माझे दुश्मन आहे का? तुम्ही फोन स्पीकरवर टाका, नितीन भाऊच्या कंपनीवर रेकॉर्डिंग आहे. मॅडम जे परळीतले जे दुकान आहे किसान फर्टिलायझर आणि रुक्मिणी फर्टिलायझर दरवर्षी त्यांच्याकडे कामाल दुसरे 10 दुकानं द्या ना. 10 ठिकाणी शेतकरी पाठवून जाऊ द्या. मला तर 900 क्विंटल ऍट अ टाइम पाहिजे होतं. ऍट अ टाइम मला वाटायचं होतं. मिळालं नाही त्याला मी काय करू? 10 दुकानावर शेतकरी सगळे पांगून देत नाही. शेतकरी मिळत नाही. मिळण्यासाठी ते बसा.